सो अध्यात्म तुम्हाला हेच सांगतं, की तुम्ही तुमच्या भावना, विचार आणि नंतर तुमच्या वर्तणुकीमध्ये काय बदल करताय, हे अध्यात्म सांगतं. आपण लहान मुलांना सुरुवातीपासून कसं जेवायचं, हं, बेसिक मॅनर्स आपण शिकवतो सर, बरोबर? करेक्ट. काही महिन्यांपुरतं किंवा काही वर्षांचे मुलं आपलं होईपर्यंत आपण त्याला हाताने भरवतो. हां, पण त्यानंतर आपण त्याला स्वावलंबी बनवतो. त्याला आपण शिकवतो, हां, की पोळी भाजीचा घास कसा घ्यायचा आहे, वरण-भात एकत्र मिसळून कालवून हां, कसा खायचा आहे. करेक्ट. मग हे काय? मग हेच आपल्याला त्याला स्वतःची ओळख जी म्हणतो आपण, ती प्रत्येकाच्या नावाने असते. पण अध्यात्मामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्यावेळेस पर्टिक्युलर आपण आपल्या धर्मातील देव म्हणू, हं, की बाबा हा शिवभक्त आहे, हा विष्णू भक्त आहे. हे त्या पुढे कुठेतरी लेबल लागतं. हं. पण याच्यामध्ये तो स्वतःची ओळख कुठेतरी विसरतो. येस. यासाठी काय सांगाल? अहंकार जर कुरवाळला गेला त्या लहान मुलाचा, तर पुढे त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याच्या जोडीदाराबरोबर तो व्यक्त करताना जाणवतो. हां, त्याच्या करिअरमध्ये म्हणा, त्याच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये म्हणा, त्याच्या कलीग्स बरोबर म्हणा, त्याच्या बॉस बरोबर सगळीकडे ती व्यक्ती अहंकारी आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि तिथे जिथे अहंकार आहे तिथे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचं रोजच्या जीवनात आपण ज्यावेळेस जगतो ना, खूप सारे कर्म होत असतात आपल्याकडून. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. मग हे कर्म आपण अध्यात्माशी कसे जोडू शकतो? रामकृष्ण हरी मंडळी, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. उत्सव भक्तीचा या आपल्या लाडक्या कार्यक्रमात. आणि आज भक्ती मार्गाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर सायली राणे वैद्य मॅडम. मॅडम, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर आजचा आपला भक्ती मार्गाचा विषय कुठला आहे हे सांगावं? आज आपण थोड्याशा जड विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे अध्यात्म. ओके. जे अध्यात्म हे नाव म्हटलंच की बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतात हं. किंवा "अरे बापरे!" अशी पहिली रिएक्शन असते लोकांची. तर आपल्याकडे अजूनही अध्यात्म म्हटलं की त्याचं एक वेगळं स्वरूप डोळ्यासमोर येतं. म्हणजे अध्यात्म म्हटलं की नामस्मरण आलं. अध्यात्म म्हटलं की मेडिटेशन आलं. हां. अध्यात्म म्हणजे पूजा अर्चा आली. या सगळ्या गोष्टीही आहेतच. पण आज आपण त्याला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत, असं मी म्हणेन. ओके. वेगळा दृष्टिकोन म्हणजे काय? तर आपल्या रोजच्या जीवनात आपण या अध्यात्माचा उपयोग कसा करून घ्यायचा किंवा आपल्या नकळतपणे तो उपयोग आपण ऑलरेडी कसा करून घेतोय, हे आपण आज थोडंसं जाणून घेऊया. म्हणजे आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळचा आहे. अर्थात अध्यात्म म्हणजे नक्की काय? याविषयी बऱ्याच लोकांना कन्फ्युजन असतं, की रोज देवासमोर बसलंच पाहिजे, रोज मंत्रजाप केलाच पाहिजे. हे खरंच योग्य आहे, अयोग्य आहे किंवा याच्या पलीकडेही अजून काहीतरी अध्यात्म आहे, हे आपल्याला आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. सो कुठेही जाऊ नका, बघत राहा. सो आता आपण सुरुवात करूया. येस. पहिलाच प्रश्न असा आहे, की सरळ आणि साध्या सोप्या भाषेत आपल्याला लोकांना समजवायचं, की येस. अध्यात्म म्हणजे म्हणजे नक्की काय? अध्यात्माच्या बद्दल गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत क्लिअर. पण ईश्वराशी एकरूप होणे, हं. हं, स्वतःविषयीचा अभ्यास करणे, हं. स्वतःला जाणून घेणे, स्वतःच्या मानसिकतेचा अभ्यास करणे, भावनांचा अभ्यास करणे. ओके. त्याचप्रमाणे विचार आणि भावनांबरोबर येणारी तुमची वर्तणूक, हां. याचा अभ्यास करणं म्हणजे माझ्या दृष्टीने अध्यात्म आहे. ओह! आता पुन्हा एकदा सर, की अध्यात्म हे प्रत्येकाची त्याची डेफिनेशन थोडीशी वेगळी आहे. हं. अध्यात्म मला जे समजलेलं आहे ते मी आज तुमच्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. ओके. ते थोड्या माझ्या पद्धतीने आणि थोड्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा किंवा सांगण्याचा मी हां, प्रयत्न करणार आहे, की जे आपल्याला सर्वसामान्य सगळ्या लोकांना ते समजलं पाहिजे. जसं मी हां, सुरुवातीलाच सांगितलं, की अध्यात्म म्हटलंच, की आपण आधी भुवया उंचावतो, हां. की "अरे बापरे!" किंवा असं आपल्या बाबतीतलं होतं. तर स्वतःचा विकास ही गोष्ट अध्यारूत आहे. हं. ओके. स्वविकास हा बेस आहे अध्यात्माचा असं आपण म्हणू शकतो. मानसशास्त्रातही हेच सांगितलं गेलेलं आहे. आणि मी मानसशास्त्राचा अभ्यास केल्या कारणाने आपोआप अध्यात्माबद्दल ओके. थोडंसं मला समजलेलं, मला अध्यात्म काय कळलेलं आहे, हां. हे आपण आज बघूयात थोडंसं. ओके. आता अध्यात्मामध्ये सुद्धा मी मगाशीच सांगितलं तसं, की मेडिटेशन कंपल्सरी, मेडिटेशन करणं म्हणजे अध्यात्म आहे का? हां, पूजा अर्चा करणं म्हणजे अध्यात्म आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण आता ठेवून आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण हां, अध्यात्म कसं वापरायचं असं आपण हां. म्हणूयात करेक्ट. किंवा त्याच्या
त्या कशा आत्मसात करायच्या हे हं, आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींनी बघू शकतो. हां, आता त्याचं रोजच्या जीवनातलं आपल्याला साधं सोपं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर घरातली स्त्री जी आपल्या सगळ्यात हां, महत्त्वाची आहे. आता त्यातली जर घरकाम करणारी म्हणजे होम मेकर जी स्त्री असते, हं, तर ती जर रोज घरामध्ये स्वच्छता करत असेल हं, तर स्वच्छता करणं हे जर तिने काम म्हणून घेतलं ना सर, की मलाच घरातलं काम करायला लागतंय, तर तिच्यामध्ये आतमध्ये कुठेतरी त्याबद्दल असणारा राग, हं, चिड ह्या सगळ्या भावना निर्माण होतात. हां, पण त्यामागे तिने अध्यात्माचा जर आधार घ्यायचा म्हटला, तर तिचा विचार इथे कसा बदलतो बघा, की माझ्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी, त्यामध्ये मी स्वतःसुद्धा आहे आणि या घरातल्यांच्या आरोग्यासाठी माझ्या घरातलं वातावरण सगळ्याच दृष्टीने सकारात्मक आणि स्वच्छ आणि चांगलं हां. राहण्यासाठी मी या घराची साफसफाई करतेय. मी हे ओके. काम म्हणून करत नाहीये. हां, हे अध्यात्म सांगतं. ओके. आणि आपण इथेच छोटीशी गल्लत सगळेजण करतो. मग आपण ते काम म्हणून घेतो. मग घरात चिडचिड होते. हां, एकमेकांवरती राग काढला जातो. एकमेकांशी रोज वादविवाद होतात या सगळ्या गोष्टींवरून. दिवसाची सुरुवातच आपण इथे भांडणाने करतो. करेक्ट. सो अध्यात्म तुम्हाला हेच सांगतं, की तुम्ही तुमच्या भावना, विचार आणि नंतर तुमच्या वर्तणुकीमध्ये हां. काय बदल करताय, हे अध्यात्म सांगतं. जसं आपण म्हणतो अध्यात्म म्हणजे आपण स्वतःला जाणून घेतलं पाहिजे. हं. स्वजाणीव होणं गरजेचं आहे. येस. पण मग ते सर्वसामान्य व्यक्तींनी कसं स्वतःला जाणून घेतलं पाहिजे? छोटंसं एक त्याच्यासाठीचं छान उदाहरण सांगते. पावसाच्या एका थेंबानी हां. समुद्रामध्ये स्वतःला एकरूप करून घेणं म्हणजे अध्यात्म आहे सर. ओह! आणि ते कसं? तर आपण प्रत्येक जण तो पाण्याचा एक थेंब आहोत. हां, हं. जसं पाण्याचा थेंब पावसाचा एक सुरुवातीला जमिनीवर पडतो, मग हां, तो खडकात मिसळतो. खडकातून झिरपत मग तो झऱ्याच्या हां, माध्यमातनं हां, एखाद्या छोट्याशा नाल्यामध्ये जातो, ओढ्यामध्ये जातो, तलावात जातो, हां, मग तो नदीत जातो आणि मग तो समुद्रात मिळतो. हा हां. सगळा जसा एका पाण्याच्या थेंबाचा प्रवास आहे, बस तसाच आपला प्रत्येकाचा, ओके. आपल्या आत्म्याचा, आपल्या स्वतःचा अध्यात्माकडे जाण्याचा प्रवास असाच आहे. ओह! फक्त आपण त्याला मी अध्यात्माकडे जाणार आहे किंवा काय या हां. सगळ्याचं एक मोठं असं एक अवडंबर करून ठेवतो. तसं न करता हा प्रवास सहजगत्या जसा होईल, तसंच आपण करत गेलो, तर आपण त्याच्यामध्ये त्या पूर्ण समुद्रात कधी एकदा एकरूप होऊन जातो हे हां, हां. आपल्याला सुद्धा कळणार नाही सर. इतकं साधं आणि प्रॅक्टिकल विचार करणारं असं अध्यात्म आहे हे खरं तर. ओके. आता दुसरी गोष्ट जसं तुम्ही आत्ता म्हणालात, की आपल्याकडे आपल्या धर्माबद्दल, आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल आपण लहान मुलांना सुरुवातीपासून कसं जेवायचं, हं. बेसिक मॅनर्स आपण शिकवतो सर, बरोबर? करेक्ट. काही महिन्यांपुरतं किंवा काही वर्षांचे मुलं आपलं होईपर्यंत आपण त्याला हाताने भरवतो. हां, पण त्यानंतर आपण त्याला स्वावलंबी बनवतो. त्याला आपण शिकवतो, हां, की पोळी भाजीचा घास कसा घ्यायचा आहे, वरण-भात एकत्र मिसळून कालवून हां. कसा खायचा आहे. करेक्ट. मग हे काय? मग हेच आपल्याला त्याला आध्यात्मिक त्याच्या विकासासाठी सुद्धा आपल्याला ओह! लहानपणापासून सांगायचंय सर. लहानपणापासून सांगणं पुन्हा एकदा, की अध्यात्म म्हणजे वेगळं काय? तर त्याला स्वतःची एक पद्धतीने शिस्त लावणे, हां. त्याला आपल्या धर्माबद्दल थोडी ओळख करून देणे, हं. या सगळ्या गोष्टी त्याला माहिती करून देणे. समाजात त्याला वागण्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी आपण पात्र बनवणे. हा ओके. त्याचा लहानपणीपासूनचा अध्यात्माकडचा प्रवास आपण सुरू करू शकतो. आणि आपण त्याच्याकडेच सोयीस्कररित्या सगळेजण दुर्लक्ष करतो. संस्कार म्हणजे पण काय? तर संस्कार म्हणजे सुद्धा अध्यात्माची सुरुवात आहे हां. सर. आणि जसं मी आत्ता सांगितलं, की पावसाच्या थेंबाला कोणी हा प्रवास शिकवलेला असतो का? नाहीये. नाही. तो किती नैसर्गिकरित्या करेक्ट. सगळ्या त्या समुद्रामध्ये कधी एकरूप होतं हे कळत हां. नाही. आणि आपणही तेवढ्या सहजपणानेच अध्यात्म घ्यावं असं मला वाटतं. पण मग अगेन ओळख, स्वतःची ओळख जी म्हणतो आपण, ती प्रत्येकाच्या नावाने असते. पण अध्यात्मामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्यावेळेस पर्टिक्युलर आपण आपल्या धर्मातील देव म्हणू, हं, की बाबा हा शिवभक्त आहे, हा विष्णू भक्त आहे. हे त्या पुढे कुठेतरी लेबल लागतं. हं. पण याच्यामध्ये तो स्वतःची ओळख कुठेतरी विसरतो. येस. यासाठी काय सांगता येईल? पुन्हा एकदा सर, आधी आपल्याला स्वतःची ओळख करण्यासाठी आपल्याला स्थिर होणं गरजेचं आहे. हं. स्थिर होणं, एकचित्त असणं, एकाग्र होणं हे खूप महत्वाचं आहे. हां. पण आता पुन्हा तुम्ही म्हणाल, की याच्यासाठी काय मग तासनतास मेडिटेशन करणं हां. आवश्यक आहे का? मेडिटेशन असं नाहीये. मी त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या रोजच्या व्यवहारातलं एक उदाहरण देऊ इच्छिते. हां.
जसं की अगदीच सोपं एक छान उदाहरण तुम्हाला देते. आपण रोज घराच्या बाहेर पडतो आणि आपल्याला किती कमीत कमी 30 सेकंदाचा सिग्नल आहे. हां, रेड आपल्याला रंग तिथं लाल रंगाचा दिवा दिसतोय हां. आपल्याला, की आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, जे आपण लहानपणापासून शिकलो, की आपल्याला इथे 30 सेकंद थांबायचंय. तरी मिनिमम थांबायचंय. करेक्ट. पण आपल्यात पेशन्स नसतात सर. हां, हां. तरीसुद्धा आपण हॉर्न वाजवतो. हां, आपण तिथे 4 जणांना काहीतरी बोलतो. हां. पण तिथे संयम ठेवणं, स्वतःचं मन तिथे शांत करणं, हां. एकाग्र करणं, दुसऱ्या गोष्टीवरती ऑब्झर्वेशन करणं, की आजूबाजूला काय चाललंय? आजूबाजूच्या हो. झाडांचं निरीक्षण करणं, इतर व्यक्तींचं निरीक्षण करणं, हे तुम्हाला अध्यात्म सांगतं. ओके. तिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज आहे. नॉट नेसेसरी की तुम्ही त्याच्यासाठी हं. 15 मिनिटांचं, 20 मिनिटांचं मेडिटेशन करा. तुम्ही तिथे शांत राहा ना. ते 30 करेक्ट. सेकंद तुमच्यासाठी दिलेले आहेत. हां. तिथे तुम्ही स्वतःला शांत ठेवा. पण आपण ते करत नाही. पण अर्थात असं म्हणतो, की अध्यात्म म्हटलं, की लोकं असं म्हणतात, की मग नियमावली येते. अशाच पद्धतीचे वस्त्र असायला हवेत. हे वेद म्हणा किंवा हे ग्रंथ म्हणा, हे पाठ असले पाहिजेत, मुखत्वत असले पाहिजेत, तरच तुम्ही अध्यात्मामध्ये एक उंची गाठता असं म्हणतात. मग त्या गोष्टीला आपण कसं पाहू शकतो? हे आपण खूप नेक्स्ट लेव्हलचं किंवा शेवटच्या ज्या स्टेप्स आहेत हां. त्याच्याबद्दल बोलतोय सर. जसं आत्ताही म्हणलं तसं, की एक थेंब जेव्हा समुद्राला मिळणार आहे, तेव्हा आपण त्यातून पुन्हा आपला तो एक थेंब वेगळा नाही काढू शकणार आहोत. कारण हो. ती त्याची लास्ट स्टेप असणार आहे करेक्ट आहे. किंवा शेवटची त्याची स्थिती असणार हं. आहे. तसंच हे आहे. हे जे तुम्ही सगळं म्हणताय आत्ता, की पाठ करणं, मेडिटेशन जास्तीत जास्ती करणं, या सगळ्या 30-30 मिनिटं, 1-1 तास, 2-2 तास तुम्ही मेडिटेशन करणं, हे तुम्हाला तुमच्या संसारातून जेव्हा तुम्ही विरक्तीकडे जाता हां. किंवा तेव्हा तुम्हाला पूर्ण तुमच्या संसारामधून तेवढा वेळ मिळालेला असतो. कुठल्याच अध्यात्मातही हे सांगितलेलं हां. नाहीये, की तुम्ही संसार सोडून या सगळ्या गोष्टी हां. आत्ता कराव्यात. सो ही तुमची शेवटची स्टेप आहे. जेव्हा तुम्ही समुद्रात खरं ॲक्चुअली हां, हां. मिसळणार आहात तेव्हाची मी म्हणते. मग त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी करणं. पण पुन्हा एकदा त्यासाठीचं आपण तुम्ही आता असं म्हणालात, की पोथी पुराणं, हां. वाचणं, श्लोक पाठ करणं, या सगळ्याची सुरुवात मात्र आपल्याला खूप ओके. लहानपणापासून करायची आणि आपण म्हणूनच अध्यात्म काय आहे हे आपण आपल्या लहान मुलांना बाळकडूसारखं ते देणं हां. आवश्यक आहे. तेव्हापासून त्याची सुरुवात आपण छोट्या गोष्टींनी करू शकतो. कशी? तर त्यांच्याकडून रामरक्षा म्हणून घेणं, हां. पाठ करून घेणं असेल, हनुमान चालीसा असेल, शनी चालीसा असेल किंवा मारुती स्तोत्र असेल किंवा आपण अजून कितीतरी आपल्या धर्मामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत. हं. छोट्यापासून आपण सुरुवात करायची आहे, ज्यानी त्यांचा पुन्हा एकदा कारण पहिलंच वाक्य मी हां. सांगितलेलं की स्वचा विकास. करेक्ट. मग तो सगळ्या बाजूनी असला पाहिजे. मग तिथे मुलांना आपण कॉन्सन्ट्रेट करायला शिकवतो. त्यांच्या हां. पाठांतरावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायला सांगतो. त्यांची बुद्धिमत्ता किंवा या सगळ्याला आपण चालना द्यायला शिकवतो. हां. इथूनच त्यांचं सगळ्या गोष्टी वाढणार आहेत. आणि या पाठांतर आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांना पुढच्या आयुष्यात त्यांच्या खूप उपयोग होतो. मग हे काय आहे? तर हे अध्यात्मच आहे सर. ओके. अभ्यासासाठी सुद्धा या सगळ्याचा त्यांना छान उपयोग होणार आहे. म्हणून त्याची सुरुवात मात्र आपल्याला तिथून करायची आहे. आपण ओके. एकदम उडी घ्यायचीच नाहीये, की मी हां, हां. मी आत्ता छोट्या टँकमध्ये स्विमिंग शिकणार आहे का डायरेक्ट समुद्रात शिकणार आहे? तर नाही. करेक्ट. सगळ्यात शेवटी मी समुद्रामध्ये पोहायचं डेअरिंग करणार आहे ना. हां. माझी सुरुवात आधी एक छोट्याशा म्हणतात तसं अगदी एक 10 बाय 10 च्या हां. छोट्याशा एका डबक्यामध्ये मी पोहायचा करेक्ट. सराव करणार आहे. तसंच आपण मुलांना या सगळ्याची सवय किंवा या सगळ्या गोष्टी तिथपासून हळू-हळू हां. शिकवायला सुरुवात करायची. पण आता नॉर्मली आपण बघतो, की रोजच्या जीवनात आपण ज्यावेळेस जगतो ना, खूप सारे कर्म होत असतात आपल्याकडून. मग ते चांगले असो किंवा वाईट असो. मग हे कर्म आपण अध्यात्माशी कसे जोडू शकतो? कर्माचा सिद्धांत मोठा आहे सर. अगदी छोटी गोष्ट त्याची पण सांगायची झाली तर, कोणी आपल्यावर अगदी छोटासा आरोप केला किंवा आपल्यावर अगदी अन्याय झाला. हां. छोट्या गोष्टीसाठी मी सांगते, की एखादी संधी असेल अगदी आपल्याला ऑफिसमधली आणि ती आपल्याला न मिळता आपल्याला दुसऱ्या हां. व्यक्तीला मिळणं, आपल्या हां. कलीगला मिळणं, हा आपल्यावर लगेच आपण अन्याय करेक्ट समजतो. आहे. पण त्या अन्यायामध्ये सुद्धा आपण त्या अन्यायाच्या प्रती आपल्या मनातला असणारा राग, तिरस्कार हा कुठेतरी अपशब्द वापरून व्यक्त हां. करणं किंवा शिवीगाळ करणं, इथे आपण आपलं कर्म दूषित करतो सर. हां. त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जन्म करेक्ट. घेणं आलंच आहे. बरोबर. त्या व्यक्तीच्या शिव्या खाणं किंवा त्याची माफी मागण्यासाठी आपल्याला पुन्हा जन्म हां. घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपलं कर्म याचसाठी आपला धर्म सांगतो किंवा अध्यात्मातही हे सांगितलं गेलेलं आहे, की आपलं कर्म चांगलं ठेवायचं
आणि कर्म चांगलं ठेवायचं म्हणजे काय? तर आपल्याकडे हे तर खूप लहानपणापासून आपल्याला सांगितलं गेलं, की चांगलं विचार करावेत, हं. चांगलं बोलावंच आणि चांगलं वर्तन असावं. मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं सर. आणि ह्या ओके. तिन्ही गोष्टी हातात हात घालून चालणाऱ्या आहेत, की हं. जसे तुम्ही विचार करता तशा तुमच्या भावना असतात आणि तसं करेक्ट. तुम्ही वर्तन करता. हेच अध्यात्म सुद्धा सांगतं. त्यामुळे तुमचे विचार चांगले ठेवा, तुम्ही व्यक्त होताना चांगल्या पद्धतीने व्हा, तुमचं कर्म चांगलं ठेवा. ओके. कर्मासाठी मी अजून एक उदाहरण तुम्हाला असं देऊ इच्छिते. अगदी छोटं ते सुद्धा तुम्हाला रोजच्या जीवनातलं मी अशासाठी देते, की लोकांना हे छान पद्धतीने हां. रिलेट करता येतं. आपण एखाद्या हॉटेलमध्ये सर जेवायला गेलोय आणि आपलं जेवण झालं, आपण बिल दिलं आणि आपण त्या तिथल्या कर्मचाऱ्याला, वेटरला आपण जेव्हा टिप देतो, तर ती टिप देताना सुद्धा चांगल्या भावनेने देणं, हं. कृतज्ञता व्यक्त करून देणं, त्याला थँक्स म्हणणं, हे सुद्धा चांगलं कर्म आहे. पण ओके. तुम्ही जर मनात ही भावना ठेवली, की माझ्या खिशातले आत्ता ₹50 मला ह्या माणसाला द्यावे लागतात. काय असं केलंय ओह! त्यांनी? 2 प्लेट तर उचलल्यात फक्त. हं. नाही. तिथे तुमची चांगली भावना, चांगले विचार हे तुमचं कर्म चांगलं करतात सर. पुन्हा ओके. एकदा आणि हे तर तुमच्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला तिथे गोळाबेरीज चालूच असते करेक्ट. कर्माची. त्यामुळे तुम्ही चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगलं वर्तन ह्या सगळ्या गोष्टी अध्यात्मामध्ये येतात सर. ओके, ओके. पण मग समजा आता आपण बघतो, की आज लहान मुलं आहेत आणि ह्या लहान मुलांना आपल्याला एक चांगला व्यक्ती, एक नागरिक चांगला घडवायचा आहे आणि त्याला आपल्याला एक अध्यात्माची जोड द्यायची असेल, तर ती आपण कशी रुजवू शकतो? सगळ्यात पहिल्यांदा सर त्याच्यासाठीचं जसं आपण छोट्या-छोट्या सवयी मुलांना लावतो, हं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आहे, की अहंकार सोडता येणं. हो. आणि आपल्याला कितीतरी छोट्याशा गोष्टींमध्ये छोटी-छोटीशी मुलं अहंकार त्यांचा जाणवतो, दिसतो आपल्याला. हं. इतक्याशा मुलाला सॉरी म्हणायला सांगितलं तरी तो म्हणतो का पटकन? नाही नाही म्हणत. म्हणत. 3-4 वर्षाचं मूलसुद्धा पटकन नाही सॉरी म्हणत. म्हणाल, मी नाही म्हणणार हे म्हणतं. पण हे आपण त्यांना त्याचं महत्त्व तेव्हाच सांगणं, की तुझ्या असणारी समोर असणारी व्यक्ती मोठी आहे. हो. तुझी आत्ता चूक आहे आणि तू त्याची क्षमा मागणं हे सुद्धा त्याच्यामध्येच येतं सर. आणि हे आपण करत नाही. त्यावेळेला हं. हसण्यावारी लोकं घेतात, पालक ते गमतीने घेतात किंवा त्यांना एक वेगळी प्रौढी वाटते त्याच्यामध्ये. पण हा अहंकार कुठल्या लेव्हलला जाऊ शकतो, किती बळावला जाऊ शकतो, हे याचा अंदाज त्या बालपणी अजिबात येत नाही सर. आणि ह्या सगळ्याचा परिणाम जो अहंकार जो तसाच त्याचा कुरवाळला गेला आपण म्हणू शकतो, की हं. अहंकार जर कुरवाळला गेला त्या लहान मुलाचा, तर पुढे त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याच्या जोडीदाराबरोबर तो व्यक्त करताना जाणवतो. त्याच्या करिअरमध्ये म्हणा, त्याच्या शैक्षणिक गोष्टींमध्ये म्हणा, त्याच्या कलीग्स बरोबर म्हणा, त्याच्या बॉस बरोबर सगळीकडे ती व्यक्ती अहंकारी आहे हे आपल्याला जाणवायला लागतं. आणि तिथे जिथे अहंकार आहे तिथे फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचं नुकसान आहे. आणि ओके, अध्यात्म आपल्याला फक्त विकासाकडे नेणारं आहे. आपण तिथे नुकसान करून घेतलं, की त्याला आपण अध्यात्म म्हणू शकत नाही. त्यामुळे ओके. अगदी बेसिक गोष्टीपासून आपण आपल्या भावनांवर कसा कंट्रोल ठेवायचा, हां. हे मुलांना इतक्या लहानपणापासून सांगणं आपण खूप आवश्यक आहे. आणि अर्थातच त्या सगळ्याचं सुरुवात आपल्या घरापासून व्हायला पाहिजे. हां. नंतर मग आपण बाहेर त्यांचे संस्कार वर्ग आहेत किंवा त्यांच्या शाळा आहेत, कॉलेज आहे, तिथे तर ते शिकतातच चांगल्या शिक्षकांकडून. पण मूळ आधी घरातून आपण त्यांना या हां. लहानपणापासून त्यांच्यावरती हे असे संस्कार. सो संस्कारसुद्धा खूप महत्त्वाचे असतात आणि अध्यात्म म्हणजेच आपण त्यांच्यावर केलेले लहानपणापासूनचे संस्कार असतात सर सगळे. मला ॲक्चुअली थोडा एक वेगळा विषय येतोय, पण हो, तुम्ही त्याच्यात हो, मास्टर आहात. हो, तुम्ही मानसोपचार तज्ञ आहात. हो. तर ग्रॅटिट्यूड किंवा माफी मागणं, ही जी गोष्ट आहे, ती माणसाच्या आयुष्यात हं. आपण ज्यावेळेस ती वापरतो, माफी मागणं, तर सर्वांगीण विकासासाठी ती कशा पद्धतीने काम करते? खूप अवघड आहे सर. म्हणजे एक वेळ तो माणूस समोर म्हणू शकतो, की मला आई-बाबांनी सांगितलंय किंवा माझ्या बायकोनी सांगितली माफी मागायला, माझ्या भावाने सांगितले, बहिणीने सांगितलंय, मला शपथ घातली आहे, म्हणून मी सॉरी म्हणतो. पण त्या सॉरी म्हणण्यामध्ये तुम्ही ते किती मनापासून खरंच हं, त्या समोरच्या व्यक्तीची माफी मागितलेली आहे, हं. हे खूप महत्वाचं आहे सर. फक्त तोंडावरती सॉरी हा एक शब्द किंवा मला माफ करा हे म्हणणं जेवढं सोपं आहे, तेवढंच अवघड ते मनापासून मागणं हां. आहे. आणि जेव्हा तुम्ही मनातून खऱ्या अर्थाने माफी मागता, क्षमा मागता कोणाची तरी, तरच तुम्हाला त्याचे तसे परिणाम दिसायला लागतात. नाहीतर तुम्हाला तसे त्याचे परिणाम दिसणार नाहीत. कारण तुम्ही फक्त तोंडावरती आत्ता तो विषय थांबवण्यापुरतं म्हणा किंवा तो विषय तुमच्या दृष्टीने मिटवण्यासाठी किंवा समाजाच्या दृष्टीने एखादं चाललेलं भांडण मिटवण्यासाठी तुम्ही क्षमा मागताय.
पण तुमच्या मनात कुठेतरी अजूनही तो राग आहेच आहे ना, हां. किंवा त्या करेक्ट. व्यक्तीबद्दलचा असणारा मत्सर असू शकतो, ईर्ष्या असू शकते. अनेक अतून त्याला सुद्धा पैलू आहेत पुन्हा. करेक्ट. मग या सगळ्यामध्येच आपण मनापासून क्षमा मागणं हं. आणि मनापासून क्षमा माणूस तेव्हाच मागू शकतो सर, जेव्हा तो स्वतःला हं. पूर्णपणाने आपण म्हणतो ना, की आत बाहेर पूर्णपणाने खऱ्या अर्थाने ओळखतो तेव्हाच. अ, अजून एक मानसशास्त्रामध्ये आमच्या ना हे खूपदा सांगितलं जाते. मी इथे मुद्दामून त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगू शकते, की अ, आपण स्वतः काय आहोत हं? आपलं बाह्य शरीर म्हणजे हं. आपण स्वतःला सुद्धा आरशामध्ये नग्न अवस्थेत बघू शकत नाही. हं. हो. याचं कारण माहिती आहे तुम्हाला? आपलीच आपल्याला आरशात बघताना त्या बाबतीत लाज वाटते. आपण हो. आपल्याला स्वतःलाच तसे स्वीकारू शकत नाही. हं. मग यासाठीचीच तुम्हाला आतून आणि बाहेरून स्वतःची पूर्णपणाने ओळख करून घेणं, स्वतःशी आधी एकरूप होणं हे आवश्यक आहे. आणि आपल्या सगळ्यांमध्येच ईश्वराचा अंश आहे. आपण सगळे ईश्वराचा अंश आहोत. मग आपल्याला त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आधी आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघणं खूप आवश्यक आहे. आणि अध्यात्म हेच सगळं सांगतं. तिथे ओके. तुमचे आपण म्हणतो ना, बाह्य कपडे उतरवून टाकण्यापेक्षा तुमचा अहंकार, ईर्ष्या, हां. मत्सर हे सगळं तुम्ही तुमच्या मनातून टाकून देणं, सोडणं हे हां. खूप आवश्यक आहे. हे अध्यात्म सांगतं. आणि लहान मुलांना तुम्ही हे अगदी बालअवस्थेत असल्यापासून जर सांगायला लागलात, तर त्यांच्या आपोआप ह्या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडतात. त्यांना करेक्ट. तेव्हाच कळायला लागतं, की चांगलं काय, वाईट काय हां. आहे? मी कोणाशी कसं वागलं पाहिजे? मी या गोष्टी केल्या पाहिजेत की नाही? राग मी कुठे स्वतःच्या रागावरती कंट्रोल ठेवू हां. शकलो पाहिजे? मी म्हटलं तसं, की खूप पालक ही चूक करतात, की रागाला इतका हवा देतात म्हणजे, की हां. अजून तो राग आपण म्हणतो ना, की फुलवला जातो किंवा तो बरोबर. वाढतो. त्याला अजिबात महत्त्व न देता त्याच ठिकाणी, त्या वयातच असताना मुलांना सांगणं, की तुझ्यामधला अहंकार, तुझ्यामधला अतिरिक्त राग हा कसा कंट्रोलमध्ये आणायचा, तो कसा सोडून ओके. द्यायचा, हे तिथे सांगितलं गेलं पाहिजे सर. आपण आता बघतो, की अध्यात्माच्या मार्गामध्ये एक सगळ्यात मोठा एक पार्ट येतो, की आपल्या समोरच्या व्यक्तीमध्ये ईश्वर बघणं. जसं आपण आत्ता बघतो, की वारकरी संप्रदायामध्ये एकमेकांना त्याचं वय कितीही असो, हं. वाकून नमस्कार केला जातो. अर्थात तो नमस्कार त्या व्यक्तीला नसून त्याच्या आतमधल्या असणाऱ्या ईश्वराला असतो. मग ही गोष्ट प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कशी रुजवली पाहिजे? पुन्हा एकदा इथे सर अध्यात्माची जोड कशी आहे बघा. आत्ता आपण पहिलंच म्हणालात तसं, की आपल्या सगळ्यांमध्येच प्रत्येकामध्ये आपल्या ईश्वराचा अंश आहे. हां. आत्मा म्हणजे पण काय? तो एकच ती शक्ती आहे. त्या प्रत्येकाचा एक छोटासा आपण हां. पार्ट आहोत. आपला आत्मा म्हणजे सुद्धा. म्हणजे ती एनर्जी आहोत आपण असं म्हणू हं. शकतो. आता जेव्हा वारकरी लोकं जेव्हा समोर कोण आहे म्हणजे हं. व्यक्ती लहान आहे, वयाने मोठी आहे याचा विचार न करता नमस्कार करतात हं. एकमेकांना, पाया पडतात. हं. त्याचं कारण असंच आहे, की तिथे पुन्हा एकदा तुम्ही स्वतःला एका जागेवर आणणे, हां. सगळ्या गोष्टी तुमच्या तिथे सोडणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे, की त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या ईश्वराला तुम्ही नमन करताय आणि तुम्ही हां. सगळ्या लोकांचा तिथे मान राखताय, आदर करताय. हे हां. सुद्धा अध्यात्मात सांगितलं गेलेलं आहे. आपण किती लोकांचा सर अगदी छोटं उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर, आपल्या आई-वडिलांशी बोलताना सुद्धा आपल्याला मान्य आहे मला, की रोजच्या जीवनात कधी-कधी ते थोडेसे इरिटेट करतात. हं. त्यांचं वयोमानाप्रमाणे त्यांचं काहीतरी दुखत-खुपत असतं म्हणून हां. आपले त्यांच्याशी वाद होतात आणि आपण कधीतरी पटकन त्यांच्यावर ओरडून बोलतो. आपण हं. तिथे थोडासा काही वेळा त्यांचा अनादर करतो. हं. हे न करणं हे अध्यात्म सांगतं. हो. आणि म्हणूनच असं सांगितलं गेलेलं आहे. आपण लहान मुलामध्ये सुद्धा ईश्वर आहे असं म्हणतो हं. सर. तर बरोबर आहे. ह्याचं कारणच ते आहे, की तिथे तुम्ही प्रत्येकाचा मान राखणं, हं. त्याला रिस्पेक्ट देणं खूप आवश्यक आहे. हे तर सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं गेलेलं आहे अध्यात्मामध्ये आणि जे आपण नाही करत. हं. आपण आपल्यापेक्षा मोठ्यांचा सुद्धा कित्येक वेळा अनादर करतो, काहीतरी इन्सल्टिंग बोलतो त्यांना. हं. आपण नाही विचार करत या सगळ्या गोष्टींचा बरोबर. आणि आपल्या धर्मात, आपल्या अध्यात्मात ह्याच सगळ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत आणि सोयीस्करित्या आपण ह्याच सगळ्या गोष्टी आता हळू मागे टाकतोय. हं. आता मला सांगा ना सर, की कित्येक घरांमध्ये पूर्वी आपण गेल्यावरती जर कोणीही पाहुणे आले, तर घरातल्या लहान मुलांना, जे कोणी असतील,
त्यांना सगळ्यात पहिल्यांदा नमस्कार करायला हो, हो, सांगितला हो. जायचा. बरोबर आहे. आपण सांगतो का हो आपल्या मुलांना? नाही नाही. सांगत आपण, विसरून जातो. आपण म्हणतो गप्पांच्या ओघात आपण विसरून गेलो. करेक्ट. अगदीच कोणीतरी वयस्कर आलं तर कोणाला तरी आठवतं, की यांना नमस्कार हां. करायचा आहे. पण आवर्जून आपण आपल्या मुलांना तरी सांगतो का? नाही सांगत आपण. मग हे प्रत्येक घरातून व्हायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीकडून हे व्हायला हां. पाहिजे. म्हणजे मी असं कोणाला त्याच्यासाठी दोष नाही देणार. हे माझ्या सुद्धा नकळतपणाने हां. माझ्याकडनं नाही होत आहे. पण मी सांगणं, माझ्या मुलांना आज घरात मी हे सांगणं आवश्यक आहे. हां. तुम्ही तुमच्या मुलांना सांगणं हे आवश्यक आहे, बरोबर आहे. की आपल्या घरात कोणीही मोठे आले, तर त्यांना नमस्कार हं. करणं किंवा आई-वडिलांना शक्य झाल्यास रोज नमस्कार करणं, या गोष्टी हां. करणं, हेच अध्यात्मात सांगितलं गेलेलं आहे. पण मग अर्थात आपल्याला समजा असा विचार करायचा, की आपल्याला अध्यात्माची सुरुवात करायची आहे हं, आजपासून हं. किंवा उद्यापासून. मग ती सुरुवात करताना कशी केली पाहिजे? परत एकदा. सगळ्यात पहिलं तर अध्यात्म काय सांगतं, तर स्वतःचा अभ्यास करणं. हां. आपण काय आहोत, हां. आपल्या आत काय आणि बाहेर पण काय आहे, हे सगळं बघणं. आपण सगळ्यात मोठी चूक काय करतो आणि ही सगळ्यांची सवय आत्ता तर मी सांगते, म्हणजे सगळे प्रेक्षक बघतात, हे हं. प्रत्येक जण म्हणेल, की "हो, मी हेच करतो." सगळ्यात पहिल्यांदा आपण झोपेतून उठल्यावर आपले डोळे उघडल्या आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोळ्यांसमोर मोबाईल हां, धरतो हां. सर. त्यापेक्षा आपण कोणीतरी शांत बसतो का? काही हं. मिनिट, मी म्हणत नाहीये, की तुम्ही नंतर तुमच्या बाकीच्या कामांना तुम्ही लागा ना. हां. पण पहिली एक 5च मिनिटं मोजून तुम्ही स्वतःसाठी देता का? नाही देत आपण. आपण झोपेतून जागे झाल्यावर डोळे उघडल्या-उघडल्या आपण अगदी वेळ बघायला का होईना, आपण वेळ बघायला, करेक्ट. रील बघायला, WhatsAppचा मेसेज चेक करायला आपण हां. सगळ्यात पहिल्यांदा फोन बघतो आपला. पण त्यापेक्षा जर पहिली 5 मिनिटं ठरवून आपण रोज फक्त तो वेळ स्वतःसाठी दिला. 2 मिनिटं बसल्या जागेवरती 2 मिनिटं फक्त शांत बसलं, हां. तरीसुद्धा आत्मपरीक्षण आहे. ओके. सगळ्या अर्थाने आपल्याला स्वतःला, आपल्या शरीराला, आपल्या हं. आत्म्याला आपण थँक्स म्हटलं पाहिजे. हो. हे सुद्धा खूप गरजेचं आहे. एवढं करून मग आपण आपल्या रोजच्या कामाला जरी सुरुवात केली ना सर, तरी हं. आपण खऱ्या अर्थाने अध्यात्माकडे जायला लागलो असं म्हणता येईल. पण ओके. इतकी सोपी छोटीशी गोष्ट सुद्धा आपण करत नाही नाही. आहोत. कोणीच करत नाही आहोत. म्हणजे मी असं म्हणणार नाही मी स्वतः सुद्धा करत नाही. पण आपल्याला ते करण्याची आता खूप हां. आवश्यकता आहे. कारण त्याचे फायदे जे आहेत ना, ते आपल्याला आत्ता समजत नाहीये. हं. पण जसं मी आत्ता म्हणलं, की कॉन्सन्ट्रेशन वाढवणं, रागावर कंट्रोल आणणं, हां. चिडचिड कमी होणं, स्ट्रेस कमी होणं, हे सगळे पुढचे फायदेच सर त्याचे हां. सगळ्याचे. जे आपल्याला आत्ता दिसत नाहीयेत. आपल्यासाठी ह्या छोट्याशा गोष्टींनी काय फरक पडणार आहे? मी मोबाईल 5 मिनिटं आधी बघितला काय आणि 5 मिनिटं शांत बसल्यानंतर बघितला काय. पण नाही त्या 5 मिनिटांनीच तुम्ही तुमच्या आध्यात्मिक एक-एक स्टेप प्रगतीकडे जाणार आहात. ओके. तुमचा स्वतःचा म्हणजे वैयक्तिक विकासाकडे तुम्ही जाणार आहात. हे लोकांना लक्षात येणं आवश्यक आहे. सो समजा आता आपण शेवटाकडे चाललोय हं. आणि तुम्हाला, की आता लोकांना आपल्याला एक सांगायचं की अध्यात्म ही जी गोष्ट आहे, ह्याला जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल किंवा त्या वाटेवर जायचं असेल, तर एक टिप काय द्याल लोकांना? अध्यात्मामधली एक छानशी टिप देऊ का सर पुन्हा एकदा, ती आपल्या हां. रोजच्या जीवनाशी संबंधित अशीच सांगते सगळ्यांना, जे आपण सगळे हां. करतो. रील स्क्रोल करणे. हं. हं. आपण रील स्क्रोल करतो, 1 करतो, 2 करतो, दुसरी इंटरेस्टिंग वाटते, चौथी इंटरेस्टिंग वाटते. त्यात आपण तासनतास घालवतो. आपला स्वतःवरती हां. संयम राहत नाही, कंट्रोल राहत नाही. पण विवेकशक्ती आणि संयम हा हं. अध्यात्माचा कणा आहे. ओके. हे आपण सगळेजण विसरतो. म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टींवरती सगळ्यात प्रथम म्हणजे संयम ठेवता आला पाहिजे. आणि हो. आपला विवेक जागरूक ठेवणं हे पण त्यातलं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच त्याला अध्यात्माचा कणा दोन्हीलाही म्हटलं गेलेलं आहे. तर ओके. सगळ्यांनी शक्य झालं तर छोटीशी ही गोष्ट करायला काहीच हां. हरकत नाहीये. ही एक छोटीशी टिप दिलेली आहे असं तुम्ही समजा. आणि ओके. आपल्या रोजच्या जीवनात 10 स्क्रोल करत असू तर 2 वर थांबूयात. करेक्ट. स्वतःला शोधून बघूयात, की आपण किती हां. स्वतःवरती कंट्रोल करू शकतो स्वतःला आपण. की मी 10 रील बघत असेन, तर मी 2 वर मला हां, अगदी हां. 2 नी नाही सुरुवात, पण 8 वर थांबू, मग आपण हां. 6 वर थांबूयात. हा प्रयत्न सगळ्यांनी जरूर करावा असं मला वाटतंय. ही ओके. तुमची अध्यात्माच्या दृष्टीने प्रवास सुरू करण्याची सुरुवात असेल असं मला वाटतं. म्हणजे अर्थात मॅडमनी खूप सुंदर एक्सप्लेन केलंय, की संयम ही अशी गोष्ट आहे, की अर्थात मोबाईलच नाही, तुमच्या रोजच्या जीवनाच्या काही गोष्टी असतील, काही कोणाला ॲडिक्शन असेल, दारूचं, सिगारेटचं काही व्यसन असेल, तिकडेही हा संयम का गरजेचा आहे आणि तो
जर तुम्ही करताय, तर अध्यात्माच्या मार्गात तुमची ही वाटचाल सुरू होते. अर्थात हेच या विषयातून किंवा या चर्चेतून आपल्याला सांगायचं आहे. सो आता तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे येस. खूप खूप आभार. धन्यवाद सर. तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. रामकृष्ण.